हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आहे शुक्रवार आणि इथे मी माझं सकाळचं रुटीन दाखवते तुम्हाला. तर सकाळचं म्हणजे स्वयंपाक झालेला आहे. आता इथे मी माझं स्किन केअर रुटीन आहे ते करते. तर पहिलं मी चेहऱ्यावरती टोनर स्प्रे केलं आणि कापसाने पुसून घेतलं. आपण चेहरा जरी धुवून आलो ना, तरी टोनर वापरल्यानंतर चेहऱ्यावरती आपल्या थोडी ना थोडी मळ असतोच, ते निघून जातं. त्याच्यानंतर हे 2 सिरम मला खूप आवडतात. सध्या 1-1.5 मे महिन्यापासून मी वापरते. दोन्ही खूप छान आहे. तर त्यातलं एक सिरम मी लावलं, थोडीशी लिपस्टिक लावली आणि मग भांडी घासायला आली. आता इथे भांडी घासून घेते, किचन ओटा साफ करून घेते, मग देवपूजा करायला घेते. तर तुम्ही बघितलं, आता किचन वगैरे आपलं मस्त स्वच्छ झालेलं आहे. आता इथे कपडे सुकत घालते आणि 5-6 दिवस भरपूर पाऊस होता. आज उघडला आहे थोडं. तर उघडलं म्हणून म्हटलं कपडे पटकन घालावे सुकत. आता इथे मी रात्रीचं जेवण गरम करायला ठेवते. रात्री मुगाच्या डाळीची आमटी केली होती. तर ती थोडी राहिली होती. मग ती गरम करते आणि ते खाऊन घेते. आणि इथे खुर्चीमध्ये ना खूप पसारा पडला आहे. म्हणजे कुंड्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत झाडं लावायला. तर ते जमलं असतं घेईल लावून. आता इथे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. मी संध्याकाळचं आता रुटीन माझं सुरू झालं. तर पहिला झाडू मारून घेते, मग भांडी घासून घेते, मग चहा बनवते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. झाडू मारून झाल्यानंतर मस्त हातपाय वगैरे धुतले आणि इथे आता मी तोंडाला टोनर लावलं आणि इथे सिरम लावते. तर ते 2 सिरम दाखवलं होतं, त्याच्यापैकी एक लावलं मी आता आणि तुम्ही बघू शकता सिरम लावल्यानंतर चेहरा किती क्लीन झालेला आहे, म्हणजे मस्त झालेला आहे. नंतर गंधक लावला आणि आता इथे चहा बनवते. चहा मस्त आलं टाकून करते. तर इथं ना ह्या मांडणीत आहे चमच्यांची खूप हे झालेली आहे, दाटी झालेली आहे. तर त्याच्यासाठी मला काहीतरी जुगाड करायचा आहे. तर मी तो करीन आणि मग तुम्हाला दाखवेन काय केलं ते. तर मस्त आलं टाकून चहा केला. नंतर दिवाबत्ती केली आणि ही धूपवाटी आहे. कधी-कधी धूपवाटी लावते मी, कधी-कधी आपली ती गौरी असते ना गाईच्या म्हशीची जी शेणाची वडी असते, ती जाळून त्याच्यामध्ये कापूर टाकून ते कधी-कधी धूप करते त्याचा. कधी-कधी ही वाटी आहे, धूपवाटी भेटते त्याचे धूप देते. मग तो फिरवला घरात. इथे आता मी कापूर थोडं जाळायला ठेवते. त्याने संध्याकाळचे मच्छर घरात येत नाहीत. आणि नंतर ह्या धुपाचा मस्त घरभर असा वास सुटला होता, धूर झाला बघू होता. शकता जेवण ते झालेले जेवण पण बनवून झालेलं आहे. इथे फक्त आमटी लावलेली कुकरमध्ये मी आहे. आता इथे डाळ हे लावलेली कढई आहे, शेवट घासायची, आमटी. किचन साफ करायचं आहे. आणि आता झालं. सगळी आता कामं इथे झाली, मी दिवाबत्ती वगैरे कपडे सर्व झालेलं घड्या आहे. घालून ठेवते. आता हे कपड्यांच्या घड्या घालून ठेवते. जे आंबटवले आहेत ते तसेच ठेवते, जे सुकलेले आहेत ते ठेवून देते. आज गोधड्या वगैरे धुतल्या तर त्या घड्या घालून ठेवते. आणि उद्यापासून आहे ना मी असं ठरवलं आहे, म्हणजे जसं जमल तसं मायक्रोमची तोरणं वगैरे बनवायचे किंवा शिलाई मशीनवरती मला ब्लाऊज शिवायचं आहे. साडी एक मी मिशोवरून घेतलेली आहे, कप्तान साडी. त्याच्यावरती ब्लाऊज शिवायचं आहे, तिला फॉल बिडिंग करायची आहे आणि जसं डिझाईनचं ब्लाऊज शिवायचं आहे. असं जमल तसं करणार आहे. पण बघू, एकतर दिवसभर आहे ना भरपूर कामं असतात, नाही जमत. पण थोडं थोडं करायला सुरुवात करणार आहे मी उद्यापासून. तर आता हे कपडे मी बघते किती सुकी आहेत, किती वली आहेत, ते मग तसं करते. आणि मग ते मी मायक्रोमचं सामान जे बेडमध्ये आहे ते काढते आणि तुम्हाला दाखवते. भरपूर सामान आहे माझ्याकडे, भरपूर आहे, पण करायलाच टाईम भेटत नाही. तर चला. ज्यावेळेस आम्ही बदली करून आलो ना, त्यावेळेस ह्या बेडची स्प्रिंग होती, म्हणजे ती तुटली. तर ती काय आम्ही जॉईन केली नाही.
मग बेड काय एका माणसाला उचलता येत नाही, तरी पण मी कसं तरी उचललं. थोडी मला मुक्ताने मदत केली. आणि आता थंडी वाढलेली आहे, पाऊस पडतोय त्यामुळे थंडी पण वाजते. म्हणून मग एक ब्लँकेट काढलं बेडमधून. आता इथे माझं मी जे साहित्य ठेवलं होतं तर ते काढते. बेडच्या त्या पट्ट्या म्हणजे ती खूप जड आहे, यावरती गादी पण खूप जड आहे. मी आणि मुक्ताने अथक प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर ते काढून घेतलं. एका माणसाने ते होणार नाही, एवढे जड आहे. पण मी आणि मुक्ताने ते करून घेतलं. मुक्ताने मला थोडी मदत केली. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्हाला म्हटली होती ना माझ्याकडं भरपूर सामान आहे मायक्रोमचं. तर हे 2 पिशव्या, आणखीन एक पिशवी आहे पण ती मला भेटली नाही. जे भेटलं तेवढंच काढलं.